शिवाजीनगर येथे एका मुलीच्या घरी आला. काय नाव बेटा तुझं? भाग्यश्री बालाजी निरगुडे. आणि शिक्षण काय आहे? माझं एम ए सायकोलॉजी. एम ए सायकोलॉजी. आणि जन्मतारीख काय आहे? 20 एप्रिल 1990. 90चा जन्म. आणि सध्या काय करते? माझं ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लर आहे. बरं. तुझं पहिलं लग्न झालेलं होतं, आता घटस्फोट लिगली झालेला आहे. हो हो आहे. आहे कागदपत्र सगळे कम्प्लीट आहे. आता काय अपेक्षा आहे? मला सर्वसाधारणच मुलगा हवा, जास्त निर्व्यसनी पाहिजे. निर्व्यसनी पाहिजे, सर्वसाधारण कुटुंबातला पाहिजे, त्याचं फक्त स्वतःचं घर असायला हवं. बस. आणि तुला पुढे ब्युटी पार्लर चालायची इच्छा आहे, हो हो. ते करू द्यावा त्यांना. हा. बाकी काही मोठी अपेक्षा नाही. नाही. बरं. आज मी छत्रपती संभाजीनगर येथे निरगुडे ताईच्या घरी आलो आणि त्यांची एकच अपेक्षा आहे की मुलगा हा निर्व्यसनी असावा, समजदार असावा, समजून घेणारा असावा, स्वतःचं घर असावं. शेती असली नसली चालेल ना, शेती तीही करणार नाही, शेती असली नसली तरी चालेल, पण घर एक स्वतःचं हक्काचं घर असावं. आणि मुलगा घटस्फोटीत असला तरी चालेल, विधुर असला तरी चालेल. आणि परिवार चालतो का? सारे आई वडील हो, ते कुठे जातील? हा? ते तर असतीलच ना. असतील ना. नाही नाही. फॅमिली आवडते समजा, हा, फॅमिलीचा family काही प्रॉब्लेम आवडते. नाही. चालेल, फॅमिलीला धरून चालायची तयारी हा, आहे. हो, हो. मुलगी त्यांचा परिवार खूप समजदार आहे. मी आता त्यांच्या घरीच आई वडिलांशी चर्चा केली, फॅमिलीला धरून चालणारी मुलगी आहे. फक्त तिलाही समजून घेणारा असावा आणि निर्व्यसनी असावा एवढीच अपेक्षा आहे. पुण्यासारख्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरला असं जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारा असावा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जरी असेल, पण एक सिटीच्या ठिकाणी. कारण तिला ब्युटी पार्लर ची आवड आहे, तिनं त्याच्यात कोर्स केलेला आहे आणि ती सध्या ब्युटी पार्लर चालवते. तर त्याच्यात काही सण असतं का? काय असतं कसं? हो हो, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट चालतायत आता माझ्याकडे, तर मी गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पण देणार आहे त्या मुलींना समजा ज्यांना ब्युटी पार्लरचा क्लास लावायला त्याच्यावर मुद्रा लोन वगैरे पण मुलींना भेटत. मग माझ्याकडे जे कोर्स वगैरे करतील त्यांना. हा हा, चालेल. मग ही माहिती मी जे मुलं आहेत त्यांना दिली तर चालेल तुझा हा व्हिडिओ, काही अडचण नाही. हो. कसं आहे, हा व्हिडिओ मी जे मुलं आहेत ज्यांच्याकडे, ज्यांना यांची माहिती योग्य वाटते त्यांनी माझ्याशी संपर्क करा. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87.